जेव्हा मेंदूमध्ये काही बिघाड होतो किंवा मेंदूला ताप गेल्याच्या नंतर वगैरे मतिमंदत्व येतं. गोष्ट ही की त्यांच्या घरात विशेष मूल जन्माला आलंय हा त्यांचा गुन्हा नाहीये, पण उद्या आपल्याही घरात असं मूल जन्माला येऊ शकतं. जागा बघायला जेव्हा इकडे तिकडे फिरत होतो तेव्हा असा अनुभव यायचा की आजूबाजूचे लोक म्हणायचे की तुमच्या शाळेला आम्ही जागा देऊ देणार नाही का. तर कारण विचारलं तर ते सांगायचे की तुमच्या मुलांकडे बघितलं आमचे मुलं पण असेच कर, की आमच्याकडे बघून हसू नका, आमच्या सोबत हसा. आपला हा जन्म किती दिवस आहे हे कोणालाच माहित नाहीये, त्यामुळे जगायचं तर माणुसकीला धरून जगा. नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत माझ्या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत अशा मंदिरात जे शिक्षण रूपी मंदिर आहे आणि या मंदिरात अगदी देवासम अशी विशेष मुलं शिक्षण घेत आहेत. त्यांना आज आपण भेटणार आहोत आणि अशा शिक्षिकेचा प्रवास जाणून घेणार आहे जी अगदी स्कूलची व्हॅन चालवण्यापासून तर मुलांना शिक्षण देण्यापर्यंतचं कार्य करत आहे. त्यांचं कार्य आज आपण जाणून घेणार आहोत. तर आज आपण आलेलो आहोत सहयोग विशेष मुलांची शाळा जी राजगुरुनगर येथे आहे आणि त्या शाळेला आज आपण व्हिजिट करणार आहोत. तर प्रत्यक्ष इथे काय कार्य चालतंय ते आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर पाहूया. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हणाले की ही एक विशेष मुलांची शाळा आहे, पण विशेष मुलांची शाळा हे असं ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो, विशेष मुलांची शाळा म्हणजे नक्की काय. थोडक्यात सांगायचं झालं तर समाजात याला सरसकट मतिमंद मुलांची शाळा असं म्हटलं जातं. पण या शाळेच्या ज्या विशेष शिक्षिका आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ही मुलं खूप स्पेशल आहेत, नॉर्मल मुलांपेक्षा खूप वेगळी आहेत आणि तितकीच ती खास आहेत, म्हणजेच विशेष आहे. म्हणून त्यांचा सन्मान होणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे ती त्यांच्या मुलांना विशेष फुलं असं संबोधतात. माझे नाव अथर्व दत्तात्रय पुरी आहे. माझ्या शाळेचे नाव सहयोग विशेष शाळा. या विशेष मुलांच्या शाळेत नेमकी कोणती मुलं शिकतात? डिसॅबिलिटी म्हणजेच शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या संपूर्णपणे सक्षम नसणे, त्याचबरोबर सीपी सेरेबल पाल्सी म्हणजेच मेंदूचा आजार असणे, ऑटिझम ही मुलं आपल्या विश्वातच रममाण असतात. अशा बऱ्याच प्रकारच्या कॅटेगरीतली मुलं इथे शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर आजकाल या गोष्टी जन्मातच नव्हे तर मोबाईलच्या अतिवापरामुळे सुद्धा काही मुलांच्या मध्ये ही लक्षणं दिसतात. मग त्यांची गरज ओळखून त्यांना कुठलं शिक्षण द्यायचं हे इथे ठरवलं जात आहे. त्यानंतर या विशेष मुलांनी खूप सराईतपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावरती सुंदर असं नृत्य करून दाखवलं. इतकंच नव्हे तर एक विद्यार्थिनी आहे, तिने सुद्धा खूप असं सुंदर घुमर डान्स देखील आम्हाला करून दाखवला. आणि हे इतकं सराईतपणे हे विद्यार्थी करत आहे हे पाहून या शिक्षकांचे कष्ट किती आहेत हे लगेच कळतं. कुठल्याही प्रकारची मॉडर्न टेक्नॉलॉजी नाही, फार कुठला बडेजाव नसून सुद्धा ग्रामीण भागातील विशेष मुलांसाठी अगदी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा या मुलांच्या प्रगतीचा विचार इथे केला जात आहे. विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून या मुलांना व्यवहार ज्ञान, सामान्य ज्ञान या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न या सहकारी शिक्षिका आणि या मॅडम करत असतात. त्यांना सुद्धा जगताना भविष्यात अडचणी येऊ नये आणि त्यांना सुद्धा हे ज्ञान असावं हाच त्यांचा अट्टाहास आहे. तुम्ही बघू शकता हे विशेष मूल किती सुंदर असा श्लोक इथे म्हणत आहे. इतक्या शिस्तीने आणि इतक्या व्यवस्थित पद्धतीने आपण नॉर्मल माणसं किंवा नॉर्मल मुलं सुद्धा जेवण करत नाही, पण यांची शिस्त बघितली तर खूप छान वाटलं. एवढंच नाही तर जी मुलं जेवण करण्यासाठी सक्षम नाही तिथे त्यांना ते शिकवलं पण जातं. वेळ पडलीच तर जी मुलं जेवू शकत नाही त्यांना स्वतःच्या हाताने खूप प्रेमाने या शिक्षिका जेवण भरवताना मी पाहिलं. आणि त्याचबरोबर यांना फिजिकल ऍक्टिव्हिटीज आणि एक्सरसाइज सुद्धा ह्यांच्याकडून करून घेतल्या जातात. या खेळामध्ये एक समृद्धी नावाची मुलगी हरल्यानंतर या शिक्षिकेची आणि तिची नोकझोक बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा किती हे वाटेल
इतर विद्यार्थी सुद्धा तिला हारल्यामुळे थोडेसे चिडवत होते आणि आनंद घेत होते. आणि हे दृश्य पाहून मनाला खूप प्रसन्न वाटलं. तुम्ही बघू शकता यांच्यातलं बॉन्डिंग. नमस्कार मंडळी, जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या खास व्यक्तीबद्दल तुम्हाला ओळख करूनच दिलेली आहे, पण प्रत्यक्षात आपण त्यांचा परिचय त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार, मी सौ पुष्पा प्रकाश मराठे, संस्थापिका स्वराज्य शिक्षण संस्था, संचलित सहयोग विशेष मुलांची शाळा, राजगुरुनगर, पुणे इथून. जर तुम्ही खऱ्या आयुष्याकडे जर बघाल तर त्यांचा आयुष्याचा प्रवास जाणून घ्यायला तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तर या विशेष व्यक्तीचं विशेष कार्य आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तुम्ही कशी सुरुवात केली आणि हे कार्य नेमकं तुम्ही काय करताय? 2017 साली माझे वडील एक्सपायर झाले. अच्छा. त्याच्यानंतर माझा स्वतःचा एक भाऊ आहे जो विशेष आहे, आणि आम्ही दोघी बहिणी आहोत, आणि आम्हाला तो एक भाऊ आहे जो विशेष आहे. तर तो आता 32 वर्षाचा आहे. तर वडील अचानक गेले. वडील गेल्याच्या नंतर आम्हाला प्रश्न पडला की आता याला आई एकटी कशी सांभाळणार. त्यानंतर मग त्याला आम्ही एका ठिकाणी निवासीला हॉस्टेलला ठेवलं. तिथे मी 15 दिवसाला जायचे, आणि तिथे जाऊन एक मनात विचार यायला लागला की अरे आपण पण ह्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. असे खूप मुलं आहेत ज्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे साधारणतः ह्याची सुरुवात तुमच्या कुटुंबातूनच झालेली आहे. तुमचा एक विशेष भाऊ आहे. आज तो किती वर्षाचा आहे तुमचा जो विशेष भाऊ आहे? तो आता 32 वर्षाचा आहे. प्रेरणा तर भावापासून सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू मी ते शिक्षण घेतलं. मतिमंदत्व क्षेत्रामध्ये जे टीचर असतात त्यांचं पण एक वेगळं शिक्षण असतं. जसं की नॉर्मल बीएड डीएड असतं, तसं स्पेशलायझेशन मध्ये सुद्धा बीएड डीएड असतं. हे मला नंतर माहिती पडलं. त्याच्यानंतर मी माझं बीए कम्प्लीट करून स्पेशल बीएड ला ऍडमिशन घेतलं रायगडमध्ये. आणि त्यानंतर मी तिथे स्पेशल बीएड करून विशेष शिक्षिका ही पदवी मिळवली. आणि त्यानंतर मी हे काम चालू केलं. जेव्हा मी शिकत होते त्यावेळेस मी एक्सपिरियन्स म्हणून अशा आजूबाजूच्या काही मुलांच्या घरी गेले विजिटला, आणि विशेष मुलांच्या घरी गेल्यानंतर विशेष पालकांना भेटले. जेव्हा त्या पालकांना काहीही माहित नव्हतं की आपल्या पोटी विशेष मूल आलेलं आहे, याला कसं ट्रेन केलं जातं, याच्या आयुष्यात काय काय समस्या असतात हे त्यांना काहीच माहित नव्हतं. तिथून पुढे माझ्या कामाची सुरुवात झाली, आणि त्यानंतर मी ते काम सुरू केलं. सुरुवातीला मी 2 ते 3 मुलांचे ट्युशन घ्यायला सुरुवात केली. आणि ट्युशन घेता घेता पालकांच्या अपेक्षा वाढायला लागल्या, आणि पालकांनी सपोर्ट केला, आणि त्यानंतर ह्या शाळेची निर्मिती झाली. बरं, मग साधारणतः कोणत्या साली आणि कशा पद्धतीने तुम्ही शाळेला जागा कशी मिळाली, मुलं कशी तुमच्याकडे आली? सुरुवातीला 14 जून 2018 रोजी आपली विशेष मुलांची शाळा चालू झाली. त्याच्या आधी 8 मार्च 2018 ला आपण स्वराज्य शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना केली, आणि संस्थेमार्फत 14 जून रोजी आपण ही शाळा चालू केली. तर आता शाळा चालू करायच्या आधी मी माझ्या गावात पूर्णपणे सर्वे केला की आपल्या गावात किती मुलं आहेत, किती पालक आहेत. तर सर्वे केल्यानंतर मी जवळपास शाळा चालू करायच्या आधी 40 पालकांना भेटले, आणि सगळ्यांना माहिती दिली की 14 जून रोजी आपली शाळेचं ओपनिंग आहे, सगळ्यांनी तुमचे मुलं शाळेत टाका. या मुलांना विशेष प्रशिक्षण दिलं जातं, त्यांची प्रगती होते, ते पण काहीतरी करू शकताय. तुम्हाला तसा प्रतिसाद आला का त्यांच्याकडून? तर 14 जून रोजी असं मला वाटलं की मी 40 पालकांना भेटले तर किमान 15 ते 20 मुलं येणं अपेक्षित होतं. पण झालं असं की पहिल्या दिवशी फक्त एक मुलगा शाळेत आला, आणि त्या एका मुलावर आपण शाळेचं ओपनिंग केलं. याचं कारण असं होतं की पालकांची मानसिकता अशी होती की मी जिथं कार्य सुरू केलं, राजगुरुनगर हा जो भाग होता हा ग्रामीण भाग आहे, इथे शेतकरी लोक जास्त आहेत. तर त्यांची मानसिकता अशी होती आजपर्यंत बघण्याची की आमच्या पदरी हे जे मुलं आलेलं आहे याला असंच सांभाळलं जातं, याच्यात काही होऊ शकत नाही सुधारणा. आणि त्यामुळे त्यांनी शाळेपर्यंत येण्यासाठी जास्त मनावर घेतलं नाही. आणि म्हणजे या मानसिकतेमध्ये बदल व्हावा इथून पासून या कार्याची सुरुवात होते. आणि एका मुलापासून ही शाळा सुरू करणं हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, अगदी स्कूलची व्हॅन चालवण्यापासून तर पूर्ण विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि शिकवण्यापर्यंतचं काम आणि त्यांचे शिक्षिका आणि त्यांचे सहकारी करत असतात. तर हे स्वतः व्हॅन चालवणं हे तुम्ही का ठरवलं? म्हणजे पहिल्या वर्षी जेव्हा एका मुलाला घेऊन आपण शाळा ओपनिंग केली, त्याच्यानंतर हळूहळू एकाचे 3 झाले, 3 मुलांचे 5 मुलं झाले. मग 5 मुलं झाल्यानंतर गावाच्या बाहेर शाळा होती जिथे की रेंट कमी असेल, अशा ठिकाणी आम्ही एक छोटासा गाळा बघितला असाच, जिथे आम्ही शाळा चालू केली. पण ती शाळा चालू करायच्या आधी जेव्हा आम्ही शाळेसाठी जागा बघत होतो
त्यावेळेस पण आम्हाला खूप अडचणी आल्या. बरं. तर अक्षरशः सुरुवातीला एक ताई होत्या, शेतकरी होत्या, त्यांचा जनावरांचा गोठा होता कौलाचा. त्या म्हटल्या की हा गोठा आहे, मी तुम्हाला स्वच्छ करून देते. तर मी ह्या 5 मुलांना घेऊन तिथंही शाळा चालू करायला माझी तयारी होती. पण अनफॉर्च्युनेटली थोडस पुढे गेलो आणि तो एक गाळा भेटला जिथं आपण शाळा पहिली चालू केली. म्हणजे पैशाअभावी गावापासून थोड्याशा दूर अंतरावर शाळा सुरू केली. मग आता जी स्कूल व्हॅन तुम्ही चालवता, तर त्यासाठी जे तुमच्याकडे धाडस आहे ते या कार्यामुळे मिळालं की तुम्ही काय विचार करून ते केलं? मग पहिल्या वर्षी जे 5 मुलं होते त्यांना शाळेपर्यंत आणायचं होतं. तर पालकांनी रिक्षा लावल्या. तर रिक्षावाल्यांनी बरेच पैसे सांगितले, कारण अंतर तेवढं होतं, कारण शाळा गावाच्या बाहेर होती. बरोबर. त्यामुळे ते पालकांना त्यावेळेस परवडणारं नव्हतं. मग पालकांनी परत मुलं पाठवणं बंद केलं. मग माझ्या डोक्यात आलं की आपण सोशल मीडियावर कोणाची तरी काहीतरी मदत मागावी. बरोबर. बघू कुणी दानशूर व्यक्ती आहेत का आपल्या गावात. बरोबर. मग मी पोस्ट केली की आम्हाला या 5 मुलांना शाळेपर्यंत ने-आण करण्यासाठी आम्हाला गाडीची गरज आहे. वेळ आली तर मी स्वतः ती गाडी चालवेल, असं मी त्या पोस्ट मध्ये लिहिलं होतं. पण मला माहित नव्हतं की तेच चित्र नंतर माझ्या समोर उभं राहणार आहे. आणि पोस्ट केली आणि दुसऱ्याच कमेंटला गावातले एक दानशूर व्यक्ती आहेत, जे आज आपल्या संस्थेचे सदस्य आहेत, राजेश घुमटकर सर, जे विशेष पालक आहेत, त्यांचाही एक मुलगा विशेष आहे. तर त्यांच्याकडे ओमिनी व्हॅन होती, जी त्यांनी मला दुसऱ्याच कमेंटला प्रतिक्रिया दिली की मॅडम मारुती व्हॅन चालेल का. आणि मी त्यांना रिप्लाय केला की चालेल. मग नंबर देवाणघेवाण झाली आणि दुसऱ्याच दिवशी ते 2 जण दाम्पत्य आपल्या घरी व्हॅन घेऊन व्हॅनची चावी द्यायला आले. आणि नंतर ते काम अनफॉर्च्युनेटली माझ्या अंगावर पडलं आणि मला ड्रायव्हिंग करणं भागच होतं. तिथून पुढे ती ड्रायव्हिंग सुरू झाली. मी सांगितलं की तुम्ही ट्रान्सपोर्टसाठी तुम्हाला एक सोय मिळून गेली, सगळ्या शाळेसाठी तुम्ही जागाही शोधली. पण आता जेव्हा प्रत्यक्षात काम करायची वेळ येते, मुलांना प्रशिक्षण देण्याचं वेळ येतं, ट्रेनिंग द्यायचं वेळ येतं, ते कशा पद्धतीने तुम्ही काम करता? विशेष मूल म्हणजे त्याला बऱ्याच प्रकारच्या समस्या असतात. बरोबर. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा जेव्हा मेंदूमध्ये काही बिघाड होतो किंवा मेंदूला ताप गेल्याच्या नंतर वगैरे मतिमंदत्व येतं, किंवा 18 वर्षापर्यंत कधीही मतिमंदत्व येऊ शकतं. कुठल्याही नॉर्मल मुलाला सुद्धा मतिमंदत्व येऊ शकतं. तर काहींना फिजिकल प्रॉब्लेम असतो, काहींना लिखाण वाचनाचा प्रॉब्लेम असतो, काहींना हाताला ग्रीप नसते, काहींना दिसायचा प्रॉब्लेम असतो, काहींना कन्सेप्ट लवकर लक्षात येत नाही. तर जसं मूल असेल त्याच्या समस्या जाणून घेऊन, त्याच्यावर ऑब्झर्वेशन करून, त्या जाणून घेऊन, त्याच्यानंतर वेगवेगळ्या आपल्या डोक्यातनं आयडियाज काढून त्या मुलाला तसं विशेष प्रशिक्षण दिलं जातं. पण मग आता हे प्रशिक्षण देत असताना तुम्हाला काही अडचणी येतात का? कुठल्या गोष्टीची कमतरता भासते का? आता अडचणी तशा बऱ्याच येतात. की समजा एक स्ट्रक्चर आहे, समजा की या मुलाला ही समस्या आहे, तर याला जर ही गोष्ट येत नाहीये, ही गोष्ट शिकवायची. बरोबर. आज जर मी ठरवलं, पूर्ण त्याचा अभ्यास केला आणि मी ठरवलं की आज ह्या मुलाला ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने शिकवायची, पण जसं ठरवलंय तसं कधीच होत नसतं. बरोबर. कारण मुलाच्या मूड्स नुसार त्याला शिकवावं लागतं. आज जर मी त्याला लिखाण शिकवायचंय, त्याला खडू धरायला शिकवायचंय, आज जर ते मूल एका जागी बसतच नसेल तर ती गोष्ट आज शिकलीच जाणार नाही. अशा बऱ्याच समस्या येतात, बऱ्याच समस्या. समाजामध्ये असे बरेचसे लोक आहेत ज्यांच्यापर्यंत अशा प्रकारच्या शाळा अजूनही पोहोचलेल्या नाहीयेत. एक तर सुरुवातीला घरचाच अनुभव आहे, भावाचा जो अनुभव आहे, की बरेच अनुभव घेतले. त्याच्यात एक आजपर्यंत अशी गोष्ट लक्षात आली की समाज अशा पालकांना किंवा अशा मुलांना अशी वागणूक देतो की जसं काही त्यांनी काहीतरी गुन्हा केलेला आहे. बरोबर. तर मला एकच सांगायचंय की ज्याच्या घरात ज्याची तेवढी पात्रता असती त्या मुलाला सांभाळण्याची, ज्याची तेवढी क्षमता असती, त्याच्याच घरात विशेष मूल जन्माला येतं. आणि दुसरी गोष्ट ही की त्यांच्या घरात विशेष मूल जन्माला आलाय हा त्यांचा गुन्हा नाहीये. त्यामुळे तुम्ही सहानुभूती तर नकोच आहे, पण उद्या आपल्याही घरात असं मूल जन्माला येऊ शकतं, हा विचार करून तुम्ही फक्त माणुसकीच्या नात्याने त्यांना वागणूक द्या. मला इतकंच सांगायचंय. बरोबर. पण मग ज्या वेळेस तुम्हाला समाज तसा रिस्पॉन्स देत नाही आणि मग बऱ्यापैकी अडचणी येतात, तर तुम्ही त्या अडचणींना कसं तोंड देता आणि कसं स्वीकारता ती गोष्ट? थोडक्यात याबद्दल असं सांगेल की जेव्हा आपण जागा बघायला, जेव्हा इकडे तिकडे फिरत होतो रेंटवर जागा बघायला किंवा विकत जागा बघायला, बरोबर, तेव्हा असा अनुभव यायचा की आजूबाजूचे लोक म्हणायचे की तुमच्या शाळेला आम्ही जागा देऊ देणार नाही का. तर कारण विचारलं तर ते सांगायचे की तुमच्या मुलांकडे बघितलं आमचे मुलं पण असेच करतील. बापरे. अशी समाजाची मानसिकता आहे. ती मानसिकता फक्त बदलली पाहिजे, इतकाच आपला उद्देश आहे. जसं की आपण यांचं घोषवाक्य बघितलं की
आमच्याकडे पाहून हसू नका, आमच्या सोबत हसा, हे इतकं सुंदर तुम्ही लिहिलेलं आहे. काय विचार करून असं डोक्यामध्ये आलं की तोच अनुभव जो आजपर्यंत समाजाने वागणूक दिली, एक विशेष पालक म्हणून जी आम्हाला आमच्या भावाच्या बाबतीत जी वागणूक मिळाली, त्याच्यावरनं ते घोषवाक्य आम्ही ते बनवलं की आमच्याकडे बघून हसू नका, आमच्या सोबत हसा. कारण जेव्हा तुम्ही विशेष मुलांमध्ये जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्यायला येतात ना, तेव्हा तुम्हाला एक मानसिक समाधान भेटतं. आणि ही समजून घेण्याची गोष्ट आहे, ही समजावून सांगण्याची गोष्टच नाही. आणि आता आपण समाजाबद्दल बोलतच आहोत, बरोबर. तर मग आता बऱ्याचदा अशी लोक पण तुम्हाला भेटत असतील की जे मदतीचं तुम्हाला आव्हान करतात, ते मदत करण्याचा प्रयत्न करतात, तर त्याच्यात काही चांगले वाईट अनुभव? भरपूर चांगले वाईट अनुभव आहेत. एक तर सुरुवातीला विशेष क्षेत्र काय आहे किंवा विशेष मूल काय आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. सुरुवात तिथूनच असते, बरोबर. मग याचं त्याचं बघून थोडक्यात समजा काही लोक म्हणतात की आम्हाला वाढदिवस साजरा करायला यायचा आहे. ते जेव्हा इथे येतात त्याच्या येण्याआधी त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो, आणि जेव्हा इथे समक्ष येऊन बघतात तेव्हा त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. याच्यामध्ये चांगले वाईट अनुभव भरपूर आले आपल्याला. पहिला अनुभव असा आला की इथे येण्याआधी जेव्हा फोनवर कॉन्टॅक्ट होतो तेव्हा काही लोक पहिला प्रश्न हा विचारतात की तुमच्या संस्थेला सरकारची ग्रँट आहे का. आणि मग तिथून पुढे तो विषय चालू होतो. पण जेव्हा ते इथे येऊन बघतात तेव्हा हे सरकारच्या किंवा समाजाच्या किंवा वेदनेच्या पलीकडचं हे इथं सगळं चित्र दिसतं त्यांना. त्यानंतर त्यांचा दृष्टिकोन ऑटोमॅटिक बदलतो. जसं की तो पॉझिटिव्ह असतो की निगेटिव्ह असतो, म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचा अनुभव येतो त्याच्यात? आता काही लोकांचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन असतो, ज्यांना इथं येऊन खरंच समाधान भेटतं. पालकांचा कसा रिस्पॉन्स असतो? पालक कसे तुम्हाला रिस्पॉन्स देतात किंवा त्यांचा कसा? पालकांच्या बाबतीत मला म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे, फार गरजेचं आहे. पहिला प्रश्न जो विचारला तुम्ही की पालकांच्या प्रतिक्रिया, तर जसं समाजाचा दोन प्रकारचा दृष्टिकोन आहे, एक चांगला आणि एक वाईट. जसं मदत करणारे काही मदत करत नाहीत, फक्त प्रश्न विचारतात, तसे काही मदतही करतात, न कार्य बघता ते विश्वास ठेवून मदत करतात. तसंच प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तसे पालक सुद्धा दोन प्रकारचे असतात. बरोबर. एक पालक असे असतात की जे पूर्ण जग फिरून आलेले असतात आपल्या शाळेत, आणि जिथे प्रामाणिकपणे काम केलं जातं, जिथं त्यांच्या मुलामध्ये कणभरही बदल घडला जातो, तिथं ते एकदम आनंद होतो त्यांना. त्यांच्यासाठी ती कणभर गोष्ट सुद्धा खूप मोठी असते. बरोबर. आणि दुसऱ्या प्रकारचे पालक असे असतात की ज्यांच्या अपेक्षा कधीही संपत नाही. त्यांच्या मुलाने खूप काही प्रगती केली तरी सुद्धा त्यांच्या अपेक्षा मध्ये ते मूल बसत नाही किंवा आमचं कार्य बसत नाही, त्यांच्या अपेक्षा वाढत जातात. मग तुम्ही या व्हिडिओ माध्यमातून पालकांना काय सांगाल की त्यांनी त्यांच्या मुलांकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे? ऍक्च्युली मी या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त पालकांनाच नाही तर प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट सांगू इच्छिते की आपल्याला देवाने जे दिलेलं आहे ते काहीतरी कारण आहे म्हणून दिलेलं आहे. कुठलीच गोष्ट इथे व्यर्थ नाहीये. त्यामुळे तुम्हाला जे भेटलंय ते तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि त्यात समाधानी राहा, तरच तुमची प्रगती आहे, तरच तुमचा आनंद आहे. जर तुमच्या अपेक्षा संपल्याच नाही तर तुम्ही कधीही आनंदी म्हणजे त्यांना स्वीकारणं तितकंच महत्वाचं आहे. जर आपण स्वीकारू शकलो तरच ते आपण फार पुढे नेऊ शकतो आणि तरच बदल घडू शकतो. खूप छान मॅडम. आणि जो मी दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला की जो तुमच्या संसाराबद्दल की तो सांभाळून तुम्ही कसं हे कार्य करता, सगळ्यात मेन पॉइंट की माझ्या मिस्टरांचा मला सपोर्ट आहे. जसं एका सक्सेसफुल जेंट्स मागे एक लेडीज असती तसेच मागे माझे मिस्टर आहेत. त्यांनी जर परवानगी दिली नसती कुठल्याच गोष्टीला तर आज एवढं टॅलेंट घरातच असतं, किंवा हे 20 मुलं आज आपल्या इथे नसते, किंवा ही शाळाच अस्तित्वात नसते. पण त्यांनी मला लग्नानंतर शिकवलं. त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत तुमचं शिक्षण हे लग्नानंतर केलं. त्यांनी प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला. आणि जेव्हा एक स्त्री ड्रायव्हिंग करते, संस्थापिका आहे, शिक्षिका असते, जेव्हा एवढं एनर्जीचं काम करते तेव्हा ती घरी पत्नी म्हणून किती कर्तव्य निभावू शकेल हे आपल्या सगळ्या स्त्रियांना माहिती. तेवढी एनर्जी पाहिजे, तेवढा वेळ पाहिजे जो की आपल्याकडे नाही पुरत नंतर. पण तिथे सुद्धा ते खूप काही ऍडजस्ट करतात आणि त्यामुळे मी आज त्यांच्या सपोर्टमुळे हे काम करू शकते. खूप छान. जसं की आता तुम्ही तर गाभा आहातच आणि तुम्ही हे कार्य खूप ह्याने पेलवताय, पण कधी पण टीम वर्क शिवाय कुठली गोष्ट होत नाही.
आणि तुमचे सहकारी तुमच्या बरोबर काम करतात, मग त्यांचा सपोर्ट आणि मग त्यांच्या गोष्टी तुम्ही कशा पूर्ण करता किंवा कसा सपोर्ट घेता त्यांचा? नक्कीच खूप छान प्रश्न आहे हा. पण जेव्हा आपण बघतो पुणे मुंबई सारख्या शहरात जर गेलो तर तिथं एक स्पेशल टीचर सेशन घेतात घरी जाऊन, ज्याची फी पण भरपूर असते आणि ते सेशन घड्याळीच्या काट्यावर असतं. 40 मिनिटं 45 मिनिटं अशा प्रकारे काम चालतं. पण शाळेमध्ये काम करणं पूर्ण 4 ते 5 तास तिथं संस्थापिकेच्या नियमांप्रमाणे स्वतःला वाहून घेणं हे इतकं सोपं नाहीये. इथे कितीही पगार दिला तरी हे काम कुणी करणार नाही असं काम आहे. आणि माझे कर्मचारी 2 कर्मचारी जे आहे शिक्षक आहेत ते स्पेशल कुठलेही स्पेशल ट्रेनर नाहीये, तरी सुद्धा 4 वर्षात त्या इतके ट्रेन झालेत आणि इतकं मनापासून काम करतात की एक विशेष शिक्षक सुद्धा तसं काम करणार नाही हे मी गॅरंटीने सांगू शकते. मॅडमला तर आपण भेटलेलंच आहोत, पण त्यांना जे सहकार्य करतात त्या टीमला आता आपण भेटणार आहोत. तर त्यांना सहकार्य करणाऱ्या त्यांच्या स्वतः सख्या बहीणच आहे. तुमचा परिचय? नमस्कार, माझं नाव चेतना कैलास मराठे, पुष्पांजली मॅडमची मी लहान बहीण. तर दोघी बहिणी आहोत आणि आमचा एक भाऊ विशेष आहे. तर बहिणीने जेव्हा ह्या क्षेत्रात पाऊल टाकलं त्यावेळेस बराच तिला नकार मिळाला, पण तिच्या पाठीशी उभे राहिलेत. मला तिचं हे पाऊल टाकलेलं आवडलं आणि मी पण ठरवलं की तिला आपण पण साथ द्यायची. म्हणजे तुम्ही दोघी बहिणी मिळून इतकं सुंदर काम करताय ते खरंच कौतुकास्पद. आणि ह्या बाबतीत म्हणजे ह्या क्षेत्रात तर माझं काही या क्षेत्रात माझं शिक्षण झालेलं नाही असं विशेष, पण तरी बहिणीच्या हाताखाली बराच अनुभव मिळाला. आणि इथं मी बहीण म्हणून काम करत नाही, एक आपलं स्वतःच आपलं दुःख आहे आपल्या घरात, तर ते मनात ठेवूनच इथं काम करतो आम्ही. आणि ह्या मुलांना शिकवणं हँडल करणं खूप अवघड असतं इतर मुलांपेक्षा. पण जेव्हा 6 महिन्यात एखादा मुलगा किंवा मुलगी, एखादा विशेष मूल जेव्हा एखादी स्टँडिंग लाईन किंवा स्लीपिंग लाईन काढायला लागतात तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. भले त्याच्यासाठी आम्ही 6 महिने परिश्रम करतो, पण ते जेव्हा एखादी गोष्ट शिकतात तेव्हा आम्हाला मनापासून आनंद होतो. खूप छान. जसं की आपण बघितलं की त्यांची स्वतःची सख्खी बहीण त्यांना या कार्यात खूप छान मदत करते. एवढ्याच नाही तर दुसऱ्या ज्या सहकारी आहेत, एकीकडे सख्खी बहीण आणि दुसरीकडे सख्खी मैत्रीण आहे. तर तुमचा परिचय करून द्या. तसा त्यांचा भाऊ आहे, पण माझ्या घरात तसं कोणी नाहीये. पण मी माझ्या मैत्रिणीची धडपड पाहिली. शाळेत मी यायची तिला मदत करायला, त्या मुलांमध्ये राहून तिथे मुलांची परिस्थिती पाहिली तर मला पण थोडी थोडी आवड निर्माण झाली. तर मला पण असं वाटायचं काहीतरी त्यांच्यासाठी करावं म्हणून. 2-3 वर्ष झाले तिने शाळा चालू केली होती, पण मी घरीच असायची. तर मला पण वाटायचं की आपण पण शाळेत जाऊन काहीतरी करायला पाहिजे. भले आपलं शिक्षण झालं नाहीये त्यातलं, पण पुढे काहीतरी आपण थोडंफार केलं तरी समाधान वाटेल आपल्याला. म्हणून मी स्वतःहूनच तिला एकदा बोलले की मी पण इच्छुक आहे तुझ्या शाळेत यायला. तर मग नंतर तिने मला विचारलं की येशील का? बोलले हो, मी आनंदाने म्हटलं मी येईल म्हणून. तर मला तर काय ह्याच्यातला सांगतात की तुम्ही किती आतल्या मनाने ह्या कामासाठी उभारी घेतलेली आहे. आणि अशी मैत्रीण, अशी बहीण भेटणं म्हणजे खूप मोठं भाग्याचं आहे. कारण स्वतःचे सख्खे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला त्या गोष्टी साथ देत नाही आणि ह्यांच्या सहकार्याशिवाय त्यांचं काम खरंच अपूर्ण आहे. आणि यांचं जे संघ आहे किंवा टीम वर्क आहे आणि त्यांचं काम आहे खरंच खूप सुंदर आहे. एवढंच नाही की या शाळेच्या एक मावशी आहे, त्यांची ओळख मला तुम्हाला करून द्यायला नक्की आवडेल. जसं की आपण 2 सहकारी शिक्षिकांना भेटलोच आहोत, पण सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे या शाळेच्या मावशी. मावशी, आपला परिचय करून द्याल? नमस्कार, माझं नाव सारिका सुभाष थिगळे. 4-5 वर्ष झाले मॅडम मला सहज बोलल्या की मावशी तुम्ही माझ्या शाळेत असं काम कर सांग का. मी बोलले 1-2 दिवस करून पाहिजे, आवडलं तर करन, नाही आवडलं तर नाही. पण मला किती वर्ष झाले? मला आता 5-1 वर्ष झाले. मस्त. आणि नंतर इथं आले, मला पहिल्याच दिवशी म्हणजे खूप छान वाटलं की ह्या मुलांसाठी आपण काहीतरी करतोय. हे काम पुण्याचं आहे. आणि माझे घरचे वगैरे पण मला म्हटले की तू बिंदास काम कर, पैशासाठी मी हे काम करत नाही. मी एक आपली सेवा मुलांची याचं मला कुठंतरी काहीतरी चांगलं भेटेल ह्या याने मी हे काम करते. म्हणजे याच्यातून हे बघायला मिळालंय की एकाची जिद्द असून चालत नाही. जे काही सपोर्ट करणारे आहेत ते पण तितक्या जिद्दीचे आणि सहकार्याचे असायला लागतात. तुम्हा सगळ्यांना भेटून आम्हाला खूप छान वाटलं. तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. धन्यवाद. कुठलंही काम आपण करतो, जिद्द दाखवतो, सगळं काही करतो, पण आर्थिक गोष्टीशिवाय कुठल्या गोष्टी पूर्ण होत नाही. आणि जसं की आपण बघतो ही शाळा काही कुठल्या प्रकारचं तुम्हाला अनुदान मिळत नाही किंवा काही मिळत नाही.
मग आर्थिक बाबींच्या बाबतीत अडचणी तर नक्की येतच असतील, आणि मग तुम्ही त्या कशा प्रकारे सावरता किंवा कशा पूर्ण करता? आता कुठलंही काम करायला आर्थिक गोष्ट सगळ्यात खूप महत्त्वाची गरजेची असते. आहे. बरोबर. तर तसं आम्ही सुरुवातीला चालू केलं तसंच, पण मला ह्या बाबतीत सुरुवातीला मी एकच सांगेल की जेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीचा मोह नसतो तिथे देव कधीच कशाची कमी पडू देत नाही. दुसरी गोष्ट ही की आज आपण जी महिन्याला मंथली जी फी घेतो ती कर्मचाऱ्यांचा पगार, ह्या इथे जागेचं रेंट, गाडीचं पेट्रोल, जेवढा आपला खर्च आहे तेवढीच आपण फी ठेवलेली आहे पालकांसाठी. पालक सगळे मुलं चांगल्या घरातले आहेत, काहींची परिस्थिती थोडीशी हालाकीची आहे, पण आपण फी मात्र सरसकट सगळ्यांकडनं सारखीच घेतो. अगदी थोड्याशा प्रमाणात आपण फी घेतो जेणेकरून हा खर्च सुटावा त्यावर. त्यामुळे तेवढं जेवढं इन्कम तेवढंच आउट गोईंग. पण आता तुमचंही स्वप्न असेल की हे छोटस रोप वृक्षामध्ये कन्वर्ट व्हावं, आणि आता जी विद्यार्थी संख्या तुम्ही बघताय, आणि असंही तुमच्याकडनं ऐकलं की वेटिंग मध्ये सुद्धा काही विद्यार्थी आहेत, तर मग असं भविष्यात त्याचं काही नियोजन तुमचं आहे का? आहे नियोजन, म्हणजे आता बऱ्यापैकी झालंय. जिथं प्रामाणिकपणे काम केलं जातं तिथं देव साथ देतोच म्हणायला. तर आताच आपण 3 गुंठे स्वतःची जागा घेतलीये. आम्ही कर्ज काढून ती जागा घेतली आणि आता त्या जागेवर शाळा उभी करायची आहे. दुसरे आपले 20 विद्यार्थी वेटिंगला आहेत आणि आजूबाजूच्या गावातलेही विद्यार्थी वेटिंगला आहेत. तर आता ती जी शाळा उभी करायची त्यासाठी आमची धडपड चालू आहे. मदत गोळा करून आपण शाळा उभी करणार एवढ्या येत्या 1 ते 2 वर्षात. हे आमचं स्वप्न तर आम्ही पूर्ण करणारच आहे. आणि समाजात जसा एक बाजू जशी निगेटिव्ह आहे तशी पॉझिटिव्ह पण आहे. आपल्या या समाजात जर 20 व्यक्ती वाईट दृष्टिकोनाचे असतील तर त्यातले 10 व्यक्ती हे चांगल्या दृष्टिकोनातले आहेत जे आपल्याला मदत करतात. समाजात दानशूर व्यक्ती पण भरपूर आहेत आणि त्यांना चांगल्या कामापर्यंत, प्रामाणिक कामापर्यंत देव पोहोचवण्याचं काम करत असतो. त्यामुळे आपलं स्वप्न अशा शाळांमध्ये निवासी अनिवासी अशा प्रकारामध्ये 2 शाळा येतात. तर आपली ही शाळा निवासी नाहीये. आपले जे काही प्रेक्षक बघतील तर त्यांना ही गोष्ट माहीत असावी म्हणून मी त्यांना सांगू इच्छिते. पण तसं न करण्याचं कारण काय आहे का? असं म्हणजे छान प्रश्न आहे हा. पण निवासी मध्ये फक्त सांभाळलं जातं आणि अनिवासी मध्ये दिवसभर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं जेणेकरून मूल घरी गेल्याच्या नंतर आई वडील बघतात की अरे माझ्या मुलाला काहीतरी येतंय, हा काहीतरी शिकलाय. ही मानसिकता बदलणे खूप गरजेचं आहे. प्रत्येक पालक आपापल्या मुलाला सांभाळायला समर्थ असतो. त्यामुळं आम्ही भविष्यात निवासी शाळा करायचं नाही असं शक्यतो ठरवलंय. त्याचं कारण असं की अनिवासी मध्ये आता मुलं जरी नॉर्मल मुलं बघितले तुम्ही, नॉर्मल मुलं सुद्धा आई वडिलांना बाजूला ठेवून हॉस्टेलवर राहण्याची कधीच कोणाची इच्छा नसते. आई वडिलांना सोडून कोणीही राहू शकत नाही. आपण काय किंवा नॉर्मल मुलं काय किंवा विशेष मुलं काय, म्हणजे नॉर्मल मुलाचं जे इमोशन्स आहेत तशीच या मुलांचे इमोशन्स असतात, पण ते जाणून घेतलं नाही जात. पण आई वडिलांपासून अगदी त्यांना दूर ठेवल्याने ते आणखी इमोशनली डिस्टर्ब होऊ शकतात. हाच त्यांचा यातला उद्देश आहे. मॅडम विशेष मुलांसाठी कार्य तर करतातच आणि मी सुद्धा त्यांच्या संपर्कात बऱ्याच दिवसापासून आहे, पण त्या मुलांपर्यंत अजिबात मर्यादित नाहीये. त्या विशेष आयांसाठी सुद्धा खूप सुंदर काम करतात. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध प्रकारचे ते कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करतात आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांना पण जगण्याचा एक अधिकार मिळावा आणि त्यांनाही जगता यावा आणि आनंद मिळता यावा आणि समाजाने पण त्यांना मानाने स्वीकारावं यासाठी पण त्यांची धडपड चालू असते. तर हे नक्की तुम्हाला कशामुळे सुचलं किंवा का करावं असं वाटलं? एका विशेष आईचं लाईफ म्हणजे असं असतं की तिचं पूर्ण आयुष्य त्या विशेष मुलाचं करण्यात आवरण्यात सगळं निघून जातं. कारण तिचं माहेरचं जरी कोणाचा काही कार्यक्रम असला, माहेरचा असो सासरचा असो, तिच्याशिवाय तिच्या मुलाला 2 तास पण कोणी सांभाळू शकत नाही. त्यामुळे तिचा असा अनुभव असतो की तिला कधीच कोणी म्हणत नाही की तुझ्या मुलाला 1 तास आम्ही सांभाळतो, तू तुझं लाईफ एन्जॉय कर. त्यामुळे ती संकल्पना मला सुचली आणि मी असं ठरवलं की मुलांपुरतच मर्यादित न राहता आयांना पण एक वेगळा आनंद द्यावा. अशा ह्या आयडियाजने आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो आयांसाठी पण. जसे की कोणते उपक्रम म्हणजे तुम्ही? जसे की अपंग सप्ताह असतो 3 डिसेंबरला, तेव्हा आपण 7 दिवस वेगवेगळे उपक्रम राबवतो. त्याच्यामध्ये 1 दिवस आपण आयांच्या स्पर्धा ठेवतो. जेणेकरून आया फक्त आपल्या शाळेत आल्यानंतर इथे सहयोगमध्येच सहयोगच्या विशेष आया फक्त एन्जॉय करतात त्यांचं लाईफ.
जी की स्पर्धा नसती, फक्त एन्जॉय करणे. जसं की दुसरं उदाहरण असं की आता आम्ही नवरात्रमध्ये आमच्या आयांचा मंगळागौर तिथे सादर केला अरे वा, होता. खूप छान. त्याच्यानंतर गॅदरिंग मध्ये आपल्या आयांचा एक डान्स असतो, जेणेकरून त्या त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनातनं वेळ काढून स्वतः सांगतात की मॅडम तुम्ही असे उपक्रम ठेवत जा. आता आपण सहल काढतो जी फक्त मुलांची नसते, मुलांसोबत आयांची सुद्धा सहल असती. त्या स्वतः सांगतात की मॅडम आम्ही फक्त इथंच एन्जॉय करायला आम्हाला भेटतं, त्यामुळे तुम्ही असे उपक्रम राबवत जा. एवढंच नाही की फक्त शाळेत असणाऱ्या मुलांसाठी तर नाहीच, पण जे त्यांच्या एरियापासून लांब आहेत किंवा ठिकाणापासून लांब आहेत अशी लोक जर त्यांच्या संपर्कात आली तर आवर्जून त्यांच्या घरी भेटून त्यांना प्रशिक्षण देण्यापर्यंतचं काम मॅडमनी केलेलं आहे. तर हे काम करणं इतकं सोपं नाहीये, पण एक सामान्य स्त्री ही इतक्या लेवलला काम करू शकते, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. तर कौतुक करेल तेवढं कमीच आहे. व्हिडिओच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त सांगणार आहे आणि व्हिडिओमध्ये मी या शाळेचा पत्ता तुम्हाला नक्की देईल. तुमचं विशेष मूल असो किंवा नसो, नक्कीच या शाळेला तुम्ही व्हिजिट करा आणि तुम्हाला जगण्याचा एक वेगळा मार्ग, की प्रवास हा प्रत्येकाचा किती वेगळा असतो हे जाणून घेण्यासाठी या शाळेला नक्की व्हिजिट करा. तुमचं हे कार्य असं अविरतपणे पुढे चालत राहो आणि माझ्याकडून तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी तुम्ही सुद्धा बघा आणि खरंच तुम्ही जाणून घ्या आणि तुम्हाला वाटलेल्या भावना कमेंटच्या स्वरूपात व्हिडिओ खाली नक्की सांगा की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटलं आणि कमेंटमध्ये ते वाचायला आम्हाला नक्की आवडेल. मॅडम तुम्हाला काही सांगायचंय? नाही, काही नाही. मी शेवट एवढंच सांगते की आपला हा जन्म किती दिवस आहे हे कोणालाच माहित नाहीये, त्यामुळे जगायचं तर माणुसकीला धरून जगा आणि कोणालाही कमी लेखू नका. प्रत्येकाकडे काही ना काही विशेष गुण देवाने दिले आणि प्रत्येकाचं या धर्तीवर येण्याचं काही ना काही प्रयोजन आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आता वेळ झाली होती सगळ्यांनीच घरी जाण्याची आणि सगळ्यांनी आम्हाला खूप छान बाय केलं आणि आता तुम्ही बघू शकता आम्हाला सुद्धा इथून जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. संपूर्ण दिवस त्यांच्यासोबत घालून खूप छान वाटलं. अगदी शिस्तीने हे सगळेजण आपल्या आपल्या ठिकाणी जागेवर गाडीत बसत होते आणि मॅडम त्यांना आता गाडीने प्रत्येकाच्या घरी सोडणार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करा. अजून असे संघर्षमयी प्रवास पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.